नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंद या मालिकेचा आजचा म्हणजेच 7 तारखेचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे माई म्हणत असतात, की या विद्याधरचं अजिबात चांगलं होणार नाही. भोग भोगायला लागतील त्याला. माणसाच्या रूपात सैतान आहे तो सैतान. आणि बापू पण म्हणतात, खूप पाप करतोय तो, खूप पाप करतोय. स्वतःच्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसतोय आणि ती आपली शलाका ती पण काही कमी नाहीये. तर माई म्हणतात, तिचं तर काही बोलूच नका हो. कशाला माझ्या पोटी जन्माला आली आहे कुणास ठाऊक. कधी-कधी वाटतं ना, की मीच संस्कार करायला कमी पडले. तर आनंदी म्हणते, "नाही माई, तुमचे संस्कार चुकीचे नाहीयेत हो. म्हणून तर संमिताताईंना सगळं जग मानतं ना." असं आता आनंदी समजूत काढते माईंची आणि म्हणते, "शलाका मॅडम." आणि आता त्यांच्याबरोबर विद्याधर सर म्हणजे आता आनंदी पण काही बोलू शकत नाही त्या गोष्टीवर. आता प्रेक्षकांना तेवढ्यात आर्ची काय म्हणते, "मी काय म्हणते, माझ्याकडे ना एक डेंजर आयडिया आहे. आपण आहे ना एखादं भयंकर असं बाबा-बुवाकडे जाऊयात आणि त्यांच्याकडे ना जाऊन त्या दोघांना ना आपण त्या भुतासारख्या एका काचेच्या बाटलीत बंद करून घेऊयात आणि मग सोडा, सोडा, सोडा करतील ते." तर आता आनंदी अशी इरिटेट झाल्यासारखी बघते, तर आरती येऊन म्हणते, "आरचे, गप्प बस. काय चाललंय? काय फालतूची बडबड करायलीस तू? इकडे अख्खं घर पेटलंय आणि इकडे तुला काय भूत आणि बाटली सुचतंय. जरा तुझं ना डोकं बंद कर." तर लगेच आरची म्हणते, "शी यार, किती भारी आयडिया दिली होती मी." तर आरती ओरडते आणि म्हणते, "आरचे आता गप्प बस." तर आनंदी म्हणते, "आरती ताई, राहू देत अगं. आरचे, अगं आपण असा विचार नाही करायचा." असं आनंदी समजावते बरं का या आर्चीला आणि मग म्हणते, "मला माहिती आहे, की ती दोघं जण खूप खालच्या पातळीचा खेळ खेळतायत. पण तरीसुद्धा त्यांच्या वाईटाचा विचार करून आपण आपलं मन वाईट कशाला करायचं?" असं आनंदी समजावते आणि म्हणते, "आता आपली सगळ्यात मोठी लढाई हीच आहे, की त्या मुलांच्या मनामधला सगळा गैरसमज जो काही आहे तो निघून जाऊ दे. देवाकडे आता फक्त एकच साकडं आहे, की मुलांच्या डोळ्यावरची जी काही गैरसमजाची पट्टी आहे ना, ती निघून जाऊ दे आणि त्यांनी योग्य निर्णय घ्यावा जो काही असेल तो." असं इकडे आनंदी म्हणते आणि प्रेक्षकांनो, खरंच मुलं तसा निर्णय घेतील का? काय वाटतं तुम्हाला? तर इकडे प्रांजल म्हणतो, "यार काय चाललंय यार? काहीच कळत नाहीये. विचार करून करून ना डोकं फुटायची वेळ आलीये." तर प्रेक्षकांनो इकडे मिताली म्हणते, "प्रांजल, कंट्रोल." तर लगेच प्रांजल विचारतो, "काय कंट्रोल मितू? कोण खोटं बोलतंय? कोण खरं बोलतंय? काहीच कळत नाहीये अगं." असं हा प्रांजलची चिडचिड चालली आणि म्हणते, "ही आपलीच माणसं आपल्याला फसवतायत." तर मिताली म्हणते, "तू शांत डोक्याने विचार कर आधी. हे बघ, मला एक समजत नाहीये, की आनंदी आणि तिच्या बहिणींचं असं म्हणणं आहे, की आनंदीच्या लग्नाच्या वेळी काकाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर आहे? मग मग धनश्री काकू आणि आत्या त्यांना तर आपण चांगलं ओळखतो ना. मग काकाने एवढं वाईट कृत्य केलं असतं, तर त्याला एकही क्षण या घरात राहू दिलं नसतं त्यांनी. त्याशिवाय त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं त्याला. बरोबर आहे का?" असं मिताली विचारते आणि म्हणते, "चला, म्हणजे सगळ्यांना सोडून द्या. पण आपले बाबा त्यांना तर सगळी परिस्थिती माहिती होती ना. मग काकाने जर का एवढं वाईट कृत्य केलंय, तर आनंदी आणि काकाला एकाच घरात, एकाच छताखाली त्याने इतके दिवस कसं राहून दिलं?" तर प्रांजल म्हणतो, "एक एक मिनिट, म्हणजे तुला काय म्हणायचंय? बाबा खोटं बोलतायत?" तर मिताली म्हणते, "बाबा खोटं नाहीत रे, पण." आणि मग तिचा पण गोंधळच उडतो आणि तो म्हणे, "माझं ना डोकंच हँग झालंय विचार करून करून. काहीच सुचत नाहीये." प्रांजल म्हणतोय, "तुम्हाला सांगत होतो ना मी, या घरापेक्षा माझं ते पुण्याचं हॉस्टेल बरं होतं. काय तुम्ही रक्ताची नाती, रक्ताची नाती. इथल्या नात्यापेक्षा माझी तिथली माणसं खूप बरी." तर मिताली पण म्हणते, "खरं आहे प्रांजल. कधी-कधी ना मला असं वाटत होतं, की आपली मुंबईच बरी होती. काय फरक आहे? तिथेही आपण एकटेच आहोत आणि इथेही आपण एकटेच आहोत. कोण आहे आपल्या घरात? कोण आहे आपलं आपलं म्हणणारं या घरामध्ये? कोण खोटं बोलतंय? कोण खरं बोलतंय? काहीच कळायला मार्ग उरलेला नाहीये. दादा, अरे तू तरी बोल काहीतरी. तू काय ठरवलंय? तू काय विचार करतोय?" अरे प्रांजल म्हणतो लगेच, "पृथ्वी दादा बोल रे काहीतरी." तर पृथ्वी म्हणतोय, "कोण खरं बोलतंय? कोण खोटं बोलतंय? हे आता जाणून घ्यायची वेळ निघून गेलेली आहे." तर प्रांजल विचारतो, "म्हणजे तुला काय म्हणायचंय?" तर पृथ्वी म्हणतो, "आता काय तो सोक्ष लावायचा ना, एकच मार्ग उरलाय." "प्रांजल, आता एक काम कर," म्हणतो पृथ्वी. "खऱ्यांना सगळ्यांना खाली जाऊन सांग, की आम्ही तिघे आमचा अंतिम निर्णय द्यायला थोड्याच वेळात हॉलमध्ये येतोय." तर प्रांजल म्हणतो, "काय? काय 1 मिनिट, काय अंतिम निर्णय? तू काय विचार करतोयस?" मिताली पण विचारते, "दादा, तू नक्की काय ठरवलंय? आपण खाली जाऊन नक्की काय करणार आहोत?" तर पृथ्वी ना कसल्यातरी विचारात आहे बरं का. तो अजून इथे फास्ट सांगत पण नाही, की तो काय करणार आहे ते. पण त्यानं काहीतरी फार वेगळंच ठरवलंय. आता बघूया पुढे काय ह्यानं ठरवलंय ते. तर प्रेक्षकांनो, युगंधर इकडे असा ना
उभा आहे आणि त्याला आठवतंय की कसं विद्याधर बोललेला असतो. खरं तर हेच आहे पोरांनो, तुमच्या बापाची नजर आनंदीवर भाळली होती. आज काही झालं तरी हा युगंधर खरा कसा आहे हे बाहेर येणारच, असा सगळा विद्याधर बोललेला. ते युगंधरला आठवतंय आणि आता विद्याधर सुद्धा आलाय बरं का इकडे युगंधरशी बोलायला. आता बघा हा काय म्हणतोय ते. विद्याधर येतो, युगंधरला असं विचारात असं घडलेलं वगैरे बघतो आणि म्हणतो, "दादा." आता बघा पुढे काय म्हणतोय, "दादा, खोलीत काय शांतता पसरली रे. एकदम स्मशानात असतं की नाही तशीच पसरली बघ. थंडगार आणि भयाण." असा आता विद्याधर चिडवायला चालू करतो येऊन. आणि एकदम तो आता पुढ्यातून म्हणतो युगंधरच्या, की "वाह! कसा असं काय चेहरा दिसायलाय तुझा. मस्तच चेहरा दिसतोय. सगळ्या जगाचं ओझं तुझ्याच पाठीवर असल्यासारखा दिसायलाय तुझा चेहरा. ए दादा, अरे जरा हास की रे." असं म्हणत हा विद्याधर चेष्टा करतोय आणि म्हणतोय, "आता तुझा चेहरा बघून काय वाटतंय माहितीये काय? की देवानं तुला डोकेदुखी दिलीया, पण बामचा पत्ता द्यायला विसरलेला आहे." असा विद्याधर म्हणतो. तर लगेच युगंधर म्हणतो, "मी गप्प बसलोय. याचा अर्थ मी हतबल झालोय असा अजिबात नाही. मी जेव्हा शांत असतोय, तेव्हा काही हारलेला नसतोय, तर येणाऱ्या वादळाची वेळ ठरवत असतो मी." असा हा युगंधर म्हणतो. तो विद्याधर म्हणतो, "वाह दादा वाह! काय डायलॉग मारलायस तू." असं म्हणतो बरं का हा विद्याधर. आणि म्हणतो, "येणाऱ्या वादळाची वाट ठरवत असतो म्हणे. अरे, तुझ्या घराचा पायाच मी भुसभुशीत करून ठेवलाय आणि तू काय कसल्या वादळाच्या बाता करायला लागलास आहेस." असा हा विद्याधर म्हणतो युगंधरला आणि म्हणतो, "तुझ्या पोरांच्या डोक्यातनी मी असा किडा ठेवलाय नव्हं, की ते तुझं तोंड काय काळं केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. मी असा काय खेळ खेळलाय, की त्यांचं डोकं असं गरगर, गरगर, गरगर फिरायला लागलंय. त्यांना समजेनाच झालंय, की तू सांगतोस त्याच्यावर विश्वास ठेवायचा, की या विद्याधरचा खेळ खरा मानायचा. ते पोरांना कळेना झालंय." तर लगेच ना युगंधर म्हणतो, "तू किती बी माझ्या मुलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कर, पण एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेव, त्यांच्या नसा-नसात माझं रक्त वाहतंय आणि माझं रक्त सत्याची ती ताकद आहे, की तुझ्यासारख्या 100 जणांना जाळून खाक करेल. मला माझ्या मुलांवर विश्वास आहे, त्यांच्या संस्कारांवर विश्वास आहे. मला माहिती आहे, की त्यांना सोनं काय आणि पितळ काय हे चांगलं माहिती आहे." अशा शब्दात हा उत्तर देतो युगंधर विद्याधरला. आणि आता तेवढ्यात शिल्पात्या येते आणि म्हणते, "युगंधर, मुलांनी आपला निर्णय सांगायला मुलं खाली वाट बघतायत. त्यांनी बोलवलंय. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे." आणि शिल्पात्या तिथंच उभी आहे बरं का. तर तो युगंधर जात असतो तोपर्यंत विद्याधर म्हणतो, "जा दादा जा. बघूया की तुझी पोरं आता तुझ्या सत्याच्या बाजूने उभं राहतात, की या विद्याधरच्या खोट्याच्या पाया पडतात ते." तर प्रेक्षकांनो विद्याधरनं असा टर्न मारून बसतो. तर युगंधर म्हणतो, "माझ्या मुलांचा निर्णय काय बी असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव." काय सांगतो बघा हा युगंधर आता, "सत्य जेव्हा जिंकतं ना, तेव्हा खोटं सांगणाऱ्याचं अस्तित्व कायमचं मातीत मिळतं." असं म्हणत हा युगंधर निघून गेलाय बरं का. आणि विद्याधर ना तिथे तसा बसलेला आहे अजून आणि म्हणतोय तो सुद्धा, "बघूया कोण मातीत मिळतंय ते." तर प्रेक्षकांनो आता सगळी खाली जमलेली आहेत. खालचं वातावरण ना अजब असं टेन्शनवालं दिसतंय बरं का इथे. युगंधर उभा आहे. पृथ्वी इकडनं-तिकडनं फेऱ्या मारतोय. अजून एक 10 मिनिटं झाली असतील सगळे खाली येऊन, पण तो कुणाशी काहीच बोलत नाहीये. त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडलाय, की नेमकं चाललंय काय इथे? युगंधर सुद्धा अगदी हाताची घडी घालून असं उभं आहे. तर इकडे आता आरती म्हणतेय, "अहो मला माई भीती वाटते. मुलांचे चेहरे बघा ना, काहीतरी भयंकर घडणार आहे असं वाटतंय." असं आरती म्हणते माईंना आणि मुलांचे चेहरे पण जाम टेन्शनवाले दिसतायत काय इथे. प्रत्येक जण असं काहीतरी विचार करतोय. युगंधर पण विचारात आहे. तर माई म्हणतायत, "अरे देवा! आता आणखीन कुठलं नवीन वादळ येणार आहे कुणास ठाऊक." असं आता माई म्हणतायत. आनंदी सुद्धा शांत अशी उभी आहे. तिला दिसत नसल्यामुळे तिला असं टेन्शन, भीतीनं नुसतं वातावरणानं जाणवतंय. बाकी सगळेजण एकमेकांकडे बघतायत. तर शलाकाला हा विद्याधर म्हणतोय, "शलाका, वातावरण पण जरा गरम झालंय गं. नेमकं या पोरांनी मगाचपासनं सगळ्यासनी हॉलमध्ये बोलावून ठेवलंय, पण कुणीच काही बोलेना झालंय." असा विद्याधर म्हणतो. तर "काय भानगड?" असं इकडे विचारतो विद्याधर. ही शलाका म्हणते, "काय माहिती काय भानगड आहे ती." तर प्रेक्षकांनो पृथ्वीचं फेऱ्या मारणं सुरू आहे. इकडनं-तिकडनं नुसता हा फेऱ्याच मारतोय. तर शेवटी आता माई म्हणतात, की "पृथ्वी, अरे काय झालं? आम्हाला सगळ्यांना कशाला बोलवलंयस इथे?" असं माई विचारतात आणि म्हणतात, "काय निर्णय घेतलायस तू?" तर तोपर्यंत पृथ्वी निंबाळकर असा आवाज येतो. तर पृथ्वी म्हणतो, "या, या, या." तर वकील साहेब आलेत बरं का एक.
आणि आता ते कसला तरी कागद देतात आणि जातात. तर विद्याधर तिकडनं म्हणतो, "अरे पृथ्वी, अरे वकिलाचं काय काम आपल्या घरात?" वकील तिकडनं तो कागद पेपर देतो आणि निघून जातो. तर शलाका पण विचारत असते, "आणि हे काय आहे?" आता कसले तरी पेपर्स या पृथ्वीनं आपल्या हातात घेतलेत बरं का प्रेक्षकांनो. आनंदी फक्त अंदाज घ्यायचं काम करते. बाकी सगळेजण आता पृथ्वीकडे बघतात आणि पृथ्वीच्या हातामध्ये असलेल्या पेपरकडे बघतायत. कसले पेपर्स असतील? तर आपण प्रोमो बघितलेत त्यामुळे आपल्याला माहिती आहे ते कसले पेपर्स असतील ते. तर आता सगळ्या पृथ्वीकडे बघतायत. पृथ्वी ते पेपर्स सगळे वाचतो आणि म्हणतो काय सांगा, हे कसले पेपर्स आहेत? तर हे डिव्होर्स पेपर्स आहेत आणि आता डिव्होर्स पेपर ऐकून ना सगळ्यांना असा धक्का बसतोय बरं का. आनंदीला, माई-बापूंना, आरती, आर्चीला सगळ्यांचे असे चेहरे पांढरे-फटक झाले डिव्होर्स पेपर हे ऐकल्यानंतर. शिल्पात त्याचा सुद्धा असा म्हणजे चेहरा पांढरा-फटक झालाय आणि आता प्रेक्षकांनो सगळेजण असे ना इकडे पृथ्वीकडे बघायला लागतायत आणि पोरं ना टशन दिल्यासारखं बघतायत बरं का सगळ्यांकडे अगदी. आता पुढे काय घडणार ते बघूया आपण. खरंच युगंधर देणार का डिव्होर्स आनंदीला, की नवीनच काहीतरी बघायला मिळणार आहे आपल्याला? तर हा पृथ्वी ना आता युगंधरच्या पुढ्यात जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, "मिस्टर निंबाळकर, जर तुमची बाजू खरी असेल, तर आनंदीला तुम्ही घटस्फोट द्या." असं सांगतो बरं का सगळ्यांच्या समोर असं एकदम त्यांच्या समोर येऊन. आणि आता हे ऐकल्यानंतर परत असेच सगळे 2 मिनिटासाठी हादरलेत बरं का. अगदी धनश्री सुद्धा अशी आ करून बघते, की हे नेमकं काय चाललंय ते. शलाकाला तर काय उकळ्याच फुटतायत आनंदाच्या. बाकी सगळ्यांना धक्का बसलाय. शलाका जरा विचारात आहे, की नेमकं आता खरंच असं घडेल का? विद्याधर सुद्धा आ असं करून बघतोय आणि आनंदी बिचारी काय तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे जरा कमी. तर आता बघू पुढे काय-काय घडणार आहे ते. पृथ्वी पुढे म्हणतोय, "तुम्हीच म्हणाला होतात ना, की आनंदी बरोबर तुमचं लग्न परिस्थितीमुळे झालंय म्हणून. तर आता तुम्ही त्या नात्यातून, या बंधनातून मुक्त व्हा या त्रासातून." असा हा पृथ्वी सांगतो युगंधरला पुढ्यात जाऊन आणि आनंदी बिचारी ना अशी तळपळते. काय होतं पुढे हेच खरं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. युगंधर हा मुलांच्या सांगण्यात येऊन देणार डिव्होर्स की नेमकं काय? कारण पृथ्वी सारखा म्हणतो, "आनंदीला डिव्होर्स द्या, आनंदीला डिव्होर्स द्या," असं म्हणून पेपर्स वगैरे असे तो दाखवतोय आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय-काय घडतंय ते. तर ही शिल्पात्या सुद्धा अशी बघतीये अशी एकदम अशी तेवढ्यात आनंदीचा हात ना असा त्या पिलरला आपटतो आणि तिच्या हातातली बांगडी जी काही आहे ती वाढवते. शलाका मात्र या सगळ्यामध्ये खुश आहे. युगंधर इकडे ना आनंदीकडे बघतोय की तिच्या हाताला लागलंय वगैरे आणि त्याचं लक्ष आनंदीकडे आहे. तोपर्यंत हा पृथ्वी ना टिचक्या वाजवतो आणि म्हणतो, "माझ्याकडे लक्ष द्या मिस्टर निंबाळकर," असा हा पृथ्वी बोलतो आणि आता प्रेक्षकांनो आनंदी ना अशी जशी तळमळती तिथे उभी राहून. आता पुढे काय घडणार बघूया. तर आता प्रेक्षकांनो पृथ्वी परत एकदा म्हणतो, की "लक्ष द्या माझ्याकडे निंबाळकर, माझ्याकडे लक्ष द्या." असं तो सारखं बोलतो. त्यामुळे इकडे युगंधर काय करतो, एकदा आनंदीकडे बघतो आणि एकदा पृथ्वीकडे बघतोय. युगंधरला राग मात्र भरपूर आलेला आहे बरं का. पृथ्वी पुढे म्हणतोय, "तुम्हाला एक काहीतरी निवडावंच लागेल." आता पृथ्वीचा राग तेवढा भरपूर आहे आणि त्याच्या दुपटीनं-तिपटीनं या युगंधरचा राग आहे बरं का. पृथ्वी पुढे म्हणतो, "तुमची मुलं किंवा ही आनंदी तुम्हाला एक काहीतरी निवडावंच लागेल." असं सगळं तर सारखं तो 2-3दा तेच रिपीटमध्ये वाक्य दाखवलंय, की तुम्हाला दोन्हीपैकी एक निवडायचंय. पृथ्वीचा राग असा दिसतोय कसा असा डोळ्यात-बिळ्यात असा आणि बाकी सगळ्यांना मात्र टेन्शन आलंय, की हे सगळं काय चाललंय नेमकं? शलाका खुश आहे. विद्याधर पण जरासा असा विचार करतोय. धनश्रीला पण जरा इथे हसायला येतंय आणि ती नकारार्थी अशी मान हलवते वेगळीच. पृथ्वी ते पेपर्स असे हातात दाखवतो परत एकदा. तुम्हाला एक काहीतरी निवडावंच लागेल असं म्हणतो आणि अशी बोर्ड-बीड दाखवतो आणि सही करा असं म्हणून पेन पण टेबलावर तिथे टाकतोय. आता बघा पुढे काय-काय घडतंय ते. युगंधर नुसता ना या पृथ्वीकडे बघत असा विचार करत उभा आहे. आरतीला टेन्शन आलेलं आहे. प्रांजल पण विचार करतोय, की बाबा नेमकं काय डिसिजन घेणार. मिताली सुद्धा असं खुनशी नजरेनं बघितल्यासारखीच बघतीये. आता खरंच सही करतील का? काय करतील? कारण अजून तरी पेपर्स काही हातात घेतलेले नाहीयेत या युगंधरने. त्यामुळे पृथ्वीची चिडचिड अजून वाढली बरं का, राग अजून वाढलाय, की अजून सुद्धा ह्याने घेतले नाहीयेत. कसला विचार करताय तुम्ही मिस्टर निंबाळकर? आम्हाला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. अशा शब्दात हा पृथ्वी बोलायला चालू करतो आता युगंधरशी परत एकदा आणि प्रेक्षकांना आता युगंधरना असा बघतोय नुसता आणि इकडे-तिकडे असं म्हणजे तो काहीच रिएक्ट करत नाहीये अजून सुद्धा. कारण पृथ्वी परत एकदा म्हणतो, "तुम्हाला आज आत्ताच्या क्षणी एक काहीतरी निवडावंच लागेल. एक तर तुमची रक्ताची मुलं किंवा ही आनंदी दोन्हीपैकी एक काहीतरी निवडावंच लागेल." आणि आनंदीसाठी बॅकग्राऊंडला कुठलं गाणं लागलं असेल माहितीये का? पेटलं आभाळ सारं, पेटला हा पाऊस रे आणि ते गाणं लागलंय
बघूया आता खरंच वातावरण मात्र टेन्शनचं झालेलं आहे बरं का भरपूर असं. काय निर्णय घेईल युगंधर त्याच्यावर ह्या मुलांची पुढची चाल किंवा मुलांचं पुढचं बोलणं आपल्याला समजणार आहे. तर प्रेक्षकांनो आता युगंधर म्हणतो तेवढ्यात मी आनंदीला घटस्फोट देणार नाय. आता प्रेक्षकांनो बघा हां, हे ऐकल्यानंतर बाकी सगळेजण असे वेगळेच बघतात त्या युगंधरकडे. आरतीला जरा दिलासा मिळतो. पण प्रेक्षकांनो पुढे बघा काय घडणार आहे ते. कारण इकडे त्यांनी सांगितलेलं कसं आहे, तुम्हाला मुलं किंवा आम्ही दोघांपैकी एक निवडायचंय, म्हणजे मुलं किंवा आनंदी असं निवडायचंय. तर आता युगंधरने सांगितले तरी, की मी त्या आनंदीला डिव्होर्स देणार नाही म्हणून. आता पुढे काय घडणार? या वाक्यावर सुद्धा इकडे वातावरण पेटू शकतो आणि ते पेटवायला इथे आहेच. विद्याधर तेवढ्यात म्हणतोय, "झालं. बघा, बघा सगळ्यांनी बघा." असं म्हणत आता विद्याधर आगीत तेल ओतायचं काम करतोय. या मुलांच्या डोक्यात अजून काहीतरी भरवायचं काम करतोय. विद्याधर पुढे आता म्हणतो, की "आता पटलं काय तुम्हासनी, की मी जी स्टोरी सांगत होतो, ती 100% खरी आहे. या माणसानं तुमच्या आईला, आमच्या समीदाला सोयीस्कररित्या विसरून या आनंदीला मनापासून स्वीकारलंय." अशा शब्दात हा की नाही आता विद्याधर बोलतोय आणि पृथ्वी बघा कसा बघतोय त्याच्या बाबांकडे आणि मिताली आणि बाकीचे सगळे सुद्धा नकारार्थी माना डोलवतात, की "बाबा तुम्ही असं कसं करू शकता?" असं. आणि इकडे आनंदी असं नाही, नाही म्हणत असते. तर विद्याधर म्हणतोय ना आता त्यानं दिलेल्या या उत्तरावरनं हेच सिद्ध होतंय. असं सगळं आगीत तेल ओतायचं काम करतोय, अर्थाचा अनर्थ करायचं काम करतोय. पृथ्वीला आता राग असा भरपूर असा अनावर झालेला आहे बरं का हे सगळं ऐकून. विद्याधर म्हणतो, "सगळं भांडं उघडं पडलं. थांबा, थांबा तुम्ही की नाही एक काम करा. ह्यो हार घ्या आणि हे हार घे आणि तू बी घे हा हार. घाला एकमेकांच्या गळ्यात." असं म्हणत तिथले की नाही हाराचं ताट की नाही विद्याधर आणून देतोय समोर या युगंधरच्या आणि म्हणतोय, "तुमचं जे काही 7 जन्माचं नातं आहे की नवरा बायकोचं, तर ते कळू दे की अख्ख्या जगाला." असं म्हणतो. तर प्रेक्षकांनो युगंधरना विद्याधरच्या हातातलं ताट जे काही आहे ना, ते जोरात असं धुडकावून लावतो आणि खाणकन आवाज येतो बरं का त्या ताट पडलेल्याचा. हारांचं ताट असतं ते आणि जोरात उडवून लावलंय ते ताट आता या युगंधरने आणि प्रेक्षकांना सगळ्या त्या युगंधरकडे असे बघतायत आता परत. विद्याधर पण असा एकदम बघतो आणि प्रेक्षकांनो जेवढा राग या युगंधरला आलाय, तेवढाच या पृथ्वीला पण राग आलाय बरं का. युगंधर पुढे म्हणतो, "मी आनंदीशी घटस्फोट द्यायला नकार दिला, कारण ती माझी जबाबदारी आहे. बांधिलकी आहे ती माझी." अशा शब्दात आता युगंधर बोलतोय बरं का. आणि विद्याधर आणि बाकी सगळे आता युगंधरकडे बघत राहिले. त्या प्रांजल सुद्धा असं धक्का लागल्यासारखं बघत राहतोय. पृथ्वी सुद्धा शॉक होऊन लागल्यासारखं बघतो. युगंधर पुढे म्हणतो, "मला ती आवडते किंवा माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर ती माझी जबाबदारी आहे, ती माझी बांधिलकी आहे. थोडी जरी बुद्धी असलेला माणूस जो काही आहे, तर त्याला सगळं कळतं आणि मला अजून सुद्धा काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये." असं इथे आता युगंधर शालीतनं हाणतोय बरं का टोमणे या पृथ्वीला आणि आता पुढे बघा काय घडतंय ते. कारण आता एवढं सगळं बोलून युगंधर निघून जात असतो तिकडनं, तर बाकीचे असे ना जरासं बाजूला तोंड करून उभे आहेत. तर आता तोपर्यंत "थांबा मिस्टर निंबाळकर" असं म्हणत हा पृथ्वी ना या युगंधरला थांबवतो बरं का. आणि आता युगंधर आता तिथे थांबतोय. पृथ्वी म्हणतो, "जर प्रेम नाहीये तर देऊन टाका ना तुम्ही घटस्फोट." आता सांगतो बरं का परत एकदा पृथ्वी असं. आणि आता बाकी सगळे पृथ्वीकडे बघतायत, की हे सगळं काय परत वाढवतोयस तू किंवा काय बोलतोयस तू? आणि नाहीये प्रेम तर करा तसं, असं म्हटल्यानंतर इकडे पृथ्वी म्हणतो, "अहो कसला आव आणताय हो तुम्ही?" असं सगळं बोलतोय बरं का पृथ्वी आणि म्हणतो, "राहता राहिला प्रश्न जबाबदारीचा, तर आम्ही कुठे म्हणतोय, की तुम्ही तिची जबाबदारी घेऊ नका म्हणून." असा हा पृथ्वी बोलतो आणि म्हणतो, "आम्ही कुठे म्हणतोय, की तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता घरातनं हाकलून द्या म्हणून." आता प्रेक्षकांनो पृथ्वीचा विचार बघा कसे आहेत. तो पुढे म्हणतो, "ती इथेच राहू शकते." म्हणजे आनंदी घटस्फोट दिल्यानंतर सुद्धा इथेच राहू शकते आणि आता त्याचं पुढचं वाक्य ऐकल्यानंतर ना इकडे युगंधरचे तळपायाची आग मस्तकाला जाते बरं का. आणि आता प्रेक्षकांनो बघा पृथ्वी काय म्हणतोय हे. कारण असा तो एकदम शांत असा बसलाय, उभा राहिलाय. ती इथेच राहू शकते असं म्हटल्यानंतर युगंधर वळून बघतोय. पृथ्वी पुढे म्हणते, "आनंदी इथेच राहू शकते, पण तुमची पत्नी म्हणून ती राहू शकत नाही. तुम्ही तिची आणि तिच्या अख्ख्या खानदानाची जबाबदारी घेऊ शकता." असा हा पृथ्वी सांगतो आणि म्हणतो, "असंही आपल्या एवढ्या मोठ्या घरामध्ये इतके नोकर-चाकर आहेत. त्या अन्नावर अजून एक नोकर वाढली, तर अजून कुठे फरक पडणार आहे?" अशा शब्दात हा पृथ्वी बोलतोय बरं का रागाने आणि बिचारी आनंदी तिकडे मान खाली घालते. पण या सगळ्यामध्ये ना इकडे युगंधरचा पेशन्स मात्र आता संपत चाललाय बरं का. कारण त्याने असं एकदम न बोलता लायकी दाखवल्यासारखा प्रकार केला या आनंदीची आणि आता प्रेक्षकांनो आनंदी तर अशी हक्काबक्का झाली
पृथ्वीचे हे असे विचार ऐकून. इकडे शलाकाला मात्र हसायला येतंय, जे काही हा पृथ्वी बोलतोय ते. पण आता युगंधर बघा काय करतो, युगंधर असा पृथ्वीच्या जवळ येतो हळू आणि बघतो तो एक नजर पृथ्वीकडे आणि दुसऱ्याच सेकंदाला पृथ्वीच्या कानाखाली साणकन आवाज काढतो हा युगंधर. आणि प्रेक्षकांनो बघा, या गोष्टीनं वातावरण अजून तापणार आहे. कारण पृथ्वीला मारलेलं आहे बरं का डायरेक्ट युगंधरने आणि विद्याधर याचा फायदा घ्यायला बसलेलाच आहे तिथे. पण त्याआधी गैरसमजाचं वादळ जे काही आहे ते अजून इथे वाढायला मोकळं. कारण पृथ्वीला मार दिला आणि कुठल्या गोष्टीसाठी तर आनंदीला मोलकरणीसारखं ठेवा असं म्हटलंय म्हणून. तर लगेच युगंधर म्हणतो, तुझी उंची किती आणि तू बोलतोस किती? तुझी हिंमत कशी झाली तिला मोलकरीण म्हणायची? असं युगंधर विचारतो. तर लगेच पृथ्वी म्हणतो, मग काय म्हणू मी तिला? काय म्हणू काय? काय जागा आहे तिची या घरामध्ये? असा हा पृथ्वी विचारतो. आणि मग पुढे म्हणतो, काय स्थान आहे तिचं या घरामध्ये? की तुमची बायको की आमची आई? अशा शब्दात त्या पृथ्वीनं विचारले. आणि म्हणतो, तुमची बायको असेल ती एक वेळ, पण माझ्या आईची जागा ती कधीच घेऊ शकत नाही. अशा शब्दात पृथ्वी परत ओरडून म्हणतो आणि म्हणतो, तुम्ही तिला आमच्या आईच्या जागेवर आणून बसवलंय. त्याच्यावरून सिद्ध होतं की तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे ते. असं एकदम चिडून बोलतो आणि बोलता थांबतो बरं का पृथ्वी परत, की त्याला पुढचं बोलवत जात नाहीये. तर विद्याधर मात्र हे हसतोय, त्याला आनंद झालाय या सगळ्या गोष्टीचा. युगंधर असा रागानं बघतोय आणि खरंच संस्कारांची परीक्षा म्हणतात त्यातला प्रकार काहीसा झालाय बरं का इथे. माई बापू पण असे जरासे हवालदिल झाले तसे. तर आनंदी बिचारी ना मान खाली घालून तिथेच उभी आहे. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, की पुढे काय घडेल? काय ट्विस्ट येईल? किंवा नेमकं असं काय घडणार आहे, की ज्याच्यामुळे हे सगळं जे काही वातावरण बिघडलेलं आहे, ते व्यवस्थित व्हायला मदत होईल? किंवा या मुलांच्या मनामध्ये जो काही गैरसमज पसरून राहिलाय, या विद्याधरमुळे, या शलाकामुळे यांच्या नात्यामध्ये जी काही दरी आलेली आहे, ती कशी मिटेल? काय घडेल नेमकं? ते बघत राहूया. कारण एपिसोड इंटरेस्टिंग होणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पण उद्याच्या भागात या शिल्पात्याचं काहीतरी नाटक वेगळंच आहे बरं का. तुमच्या लग्नाला 2 महिने पूर्ण होतायत म्हणून आपण एक छोटीशी पार्टी करूया, असं इथे शिल्पात्या या युगंधरला सांगतीये, म्हणजे आनंदीच्या आणि त्यांच्या लग्नाला. तर इथे रात्रीच्या वेळेला इकडे डायनिंग टेबलवर हॉलमध्ये बसून विद्याधर दारू पीत बसलाय आणि आनंदी त्याला अडवतीये आणि विद्याधर काहीतरी वेगळंच नाटक करणार आहे या आनंदीच्या बरोबर. नेमकं काय घडणार ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आनंद.